हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि माझ्या एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण 2 डिसेंबर 2024च्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. 12वे आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट 2024 याविषयी जाणून घेऊया. तर ठिकाण आहे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान. काझीरंगाच्या 50व्या वर्धापन दिन साजरा केला गेला, त्यामुळे आयोजन इथे केले गेले. दिनांक 26 ते 29 नोव्हेंबर दरम्यान. पुढे पाहूया. त्यातीलच उद्घाटन केंद्रीय पर्यटन व सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी केले. आयोजन 2013 पासून दरवर्षी केंद्रीय पर्यटन मंत्रालय आयोजित करते. त्यातीलच पुढे पाहूया. हे आयोजन 8 पूर्वेकडील राज्य आहेत त्यांच्यातच होते. पहिले आयोजन आसाममध्ये केले गेले. त्यानंतर उद्दिष्ट काय आहे तर पूर्वेत्तर राज्याचे पर्यटन वाढवणे, त्यानंतर रोजगार वाढवणे, प्रादेशिक आर्थिक विकासाला चालना देणे. त्यातीलच पुढे पाहूया. तर काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. तर ठिकाण आहे आसाम. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2024ला 50वा वर्धापन दिन साजरा केला गेला राष्ट्रीय उद्यान घोषित करून. तर राष्ट्रीय उद्यान घोषित करून 50वा वर्धापन दिन साजरा केला. एक शिंगी गेंड्यासाठी हे राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर 2018 जनगणनेनुसार 2613 गेंडे होते. काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाची स्थापना 1908 मध्ये झाली. तर 1974 मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले. पुढे पाहूया. 1985 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले. 2006 मध्ये व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित. पुढची बातमी पाहूया. महिलांच्यासाठी विविध राज्यात असलेल्या महत्त्वाच्या योजना. तर प्रथम पाहूया कर्नाटक राज्य. तर गृहलक्ष्मी योजना. या योजनेमध्ये कुटुंबातील महिला प्रमुखांना दरमहा 2000 रुपयाचा निधी दिला जातो. त्यानंतर पाहूया तामिळनाडू राज्य. कलेग्नार मगलीर उरिमाई थित्तम योजना. यामध्ये कुटुंबातील प्रमुख महिलेला दरमहा 1000 रुपये दिले जातात. पुढे पाहूया आंध्र प्रदेश. अमावडी योजना. शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मातांना दरवर्षी 15,000 रुपये, तर 45 ते 60 वयोगटातील महिलांना दरवर्षी 18,500 रुपये दिले जातात. पुढे पाहूया उत्तर प्रदेश. तर यामध्ये कन्या सुमंगला योजना. यामध्ये प्रत्येक मुलीला जन्मापासून शिक्षणापर्यंत खर्चासाठी 25,000 रुपये दिले जातात. त्यानंतर पाहूया मध्य प्रदेश. यामध्ये लाडली बहीण योजना. या योजनेनुसार 1.3 कोटी महिलांना दरमहा प्रत्येकी 1250 रुपये दिले जातात. त्याचबरोबर लक्ष्मीर भंडार. अनुसूचित जाती व जमाती वर्गातील महिलांना दरमहा 1000 रुपये दिले जातात. त्यातीलच पुढे पाहूया कन्याश्री प्रकल्प. यामध्ये 13 ते 18 वयोगटातील शाळात तसेच कॉलेजात जाणाऱ्या मुलींना दरवर्षी 1000 रुपये दिले जातात. पुढे पाहूया रूपश्री प्रकल्प. लग्नासाठी मुलीला एकदाच 25,000 रुपये अनुदान दिले जाते. पुढे पाहूया कर्नाटक, तामिळनाडू, त्याचबरोबर तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांनी महिलांना मोफत बस प्रवासाची सुविधा दिलेली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात महिलांना ST प्रवासात 50% सवलत दिली जाते. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या एक्झाम्स यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.